गावाकडे आल्यानंतर ना सकाळ सकाळी सगळ्यात अगोदर आमचा स्वयंपाक असतो, कारण सगळेजण चहा चपाती खातात, त्यामुळे ना चपाती अगोदर बनवावं लागतात. चपात्या बनवून सगळी भाजी वगैरे बनवून ठेवली, त्याच्यानंतर ना भाकरी करायला घेतलेल्या. तर सगळा स्वयंपाक वगैरे झाला. तनिषा आणि त्याच्या बहिणीचं नाही तर चहा आणि टोस्ट खाण्याचं चालू होतं. तर सगळं काम आवरल्यानंतर कपडे पण बाहेरच धावावं लागतात, तर सगळी कपडे वगैरे धुवून घेतले. आम्हाला हळदी कुंकवाला जायचं होतं, त्यासाठी ना सगळं अगोदर आवरून घेतलं. त्याच्यानंतर तनिषला जेवण दिलं येतं, परत साडी चेंज केली आणि हळदी कुंकवाला गेलेलं. तर ह्या दिसतात ना सगळ्या माझ्या चुलत जावा आहेत. तर तिथे लग्नाचा कार्यक्रम होता हळदीचा, त्यामुळे हळदी कुंकवाला बोलवलेलं. तर तिथे गेल्यानंतर ना हळदी कुंकू वगैरे घेतलं. आम्ही जायच्या अगोदरच त्यांचं गारवा वगैरे सगळं सोडलेलं होतं. तिथून घरी आल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि दुपारच्या वेळेला मार्केटमध्ये जायचं होतं. मला चटणीसाठी मसाले आणायचे होते आणि त्यांच्या पप्पांचं ना रिझर्वेशन करायचं होतं. तर सगळ्यात अगोदर रिझर्वेशन करून घेतलं. त्याच्यानंतर केळं वगैरे घेतले आणि परत मग मार्केटमध्ये ना मसाले वगैरे घेतले आणि घरी आलो. तर कसं वाटलं मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.